Hello friends and welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics we already completed first two topics under applied mathematics. So topic number 1 is whole integration and topic number 2 is differential equation. So now friends we have to deal with our third very important topic in applied mathematics, that is numerical methods. Okay. So हा जो पॉइंट असणार आहे, this point is one of the easiest point in applied mathematics. Means sometimes integration maybe looks like something difficult, differential equation maybe looks like something difficult, but if we think about numerical methods then definitely we can say that numerical methods is one of the easiest. 101% तुम्हाला तो फील होईल की हा टॉपिक हा आपल्या हिस्ट्री मधला इजिएस्ट टॉपिक असेल, बट एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन कॅल्क्युलेशन्स. ओके फ्रेंड्स, सो लेट्स सी पॉइंट नंबर 1 in numerical methods, that is solve simultaneous equations with the help of some different methods. Okay, so actually in our first semester आपण already discuss केले बा how to solve or how to attack on simultaneous equations with the help of Cramer's rule, otherwise with the help of matrix method. Means with the help of matrix method and Cramer's rule आपण already simultaneous equations solve केले. And friends, for everyone 10th standard otherwise त्याच्या बिफोर आपण ही जी मेथड मी लिहिली आहे फर्स्ट मेथड गॉस इलिमिनेशन मेथड, तर ऍक्च्युली ही मेथड ही आपण ऑलरेडी सॉल्व केली आहे. ओके, तर ऍक्च्युली ही सॉल्व केलेली मेथड आहे 10th स्टँडर्डच्या बिफोर. तुम्ही हे असं पाहिलं असेल पहा ना, x मायनस वाय इज इक्वल टू सपोज 5 अँड x प्लस वाय इज इक्वल टू सपोज 3. ओके, अँड आपण समटाइम्स काय करायचो, स्टार्टिंगला ऍडिशन करायचो टू इक्वेशनची, अदरवाइज सबस्ट्रॅक्शन्स. सो व्हाया ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन वी कॅन डिलीट, म्हणजे आपण काय करायचो एका व्हेरिएबलला डिलीट करायचो आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायचो. तर ऍक्च्युली डिलीट करण्याच्या प्रोसेसला म्हणतो आपण इलिमिनेशन. ओके, डिलीट करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इलिमिनेशन. ओके, आणि ही मेथड डिस्कवर्ड करण्याचं वर्क जर कोणी केलं असेल तर तो मॅथमॅटिशियन आहे गॉस. सो दॅट्स वाय नेम ऑफ दिस मेथड इज गॉस इलिमिनेशन मेथड. मीन्स फ्रेंड्स, दिस मेथड इज ऑलरेडी नोन टू एव्हरीवन की ऍक्च्युली फंडा काय आहे, या मेथडचा ऍक्च्युली रोल काय आहे, अदरवाइज हाऊ टू प्रोसीड या मेथड रिलेटेड तुम्हाला ऑलरेडी नोन आहे. ओके, सो ऍक्च्युली आता इथं फंडा काय असणार आहे, आपण सॉल्व केलेले इक्वेशन्स होते 2 अँड वाया 2 इक्वेशन्स आपण एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या होत्या. बट नाव हिअर इफ वी थिंक अबाउट दीज इक्वेशन्स, सो एव्हरी टाइम आवर टास्क इज फाइंड एक्स वाय झेड. आपलं टास्क काय असेल, फाइंड एक्स वाय झेड. सो दॅट्स वाय प्रोसेस इज सेम बट लुक्स लाईक लिटल बिट लेंदी. ओके, बिकॉज थर्ड व्हेरिएबल ऍड झालाय, सो दॅट्स वाय कॅल्क्युलेशन्स मोर असणार आहे त्याच्यामध्ये. सो वन्स अगेन फ्रेंड्स, यू जस्ट फोकस ऑन एक्झाम्पल्स अँड व्हाया एक्झाम्पल्स या प्रोसेसला आपण कंप्लीट करूया. क्लिअर आहे प्रोसेस काय आहे, यू जस्ट डिलीट or we can say that you just eliminate variables one by one and find out the variables one by one. Okay, process is very simple. ठीक आहे. आता ऍक्च्युली इलिमिनेट करण्यासाठी ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, ऑलमोस्ट इन मोस्ट केसेस झेड हा जो व्हेरिएबल आहे ना, शक्यतो तो व्हेरिएबल आपण स्टार्टिंगला इलिमिनेट करायचा. ऑलवेज रिमेंबर. ओके, इक्वेशन्स किती आहेत, देर आर 3 इक्वेशन्स. या 3 इक्वेशन्स मधून स्टार्टिंगला वी हॅव टू चेक सिंपल कोएफिशियंट ऑफ झेड. काय चेक करायचं आपल्याला, सिंपल कोएफिशियंट ऑफ झेड. आणि जो सिंपल कोएफिशियंट ऑफ झेड असेल ना, तो सिंपल कोएफिशियंट ऑफ झेडच्या इक्वेशनला त्यात फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन बरोबर हे करायचे, ऍड करून घ्यायचे. क्लिअर आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इफ वी थिंक अबाउट सेकंड इक्वेशन, तर सेकंड इक्वेशन मध्ये झेडचा कोएफिशियंट सिंपल आहे. ओके, सो दॅट्स वाय
पहिल्यांदा या इक्वेशनची पेअर फर्स्ट इक्वेशन बरोबर करायची, ठीक आहे, अँड देन या इक्वेशनची पेअर थर्ड इक्वेशन बरोबर करायची. ऍक्च्युली मला काय करायचंय, झेडला या तिन्ही इक्वेशन्स मधून डिलीट करायचंय. ओके, सो व्हेन आय डिलीट झेड इन ऑल थ्री इक्वेशन्स, then and then only we get equations in form of x and y. म्हणजे मी z ला डिलीट केलं तर आपल्याला इक्वेशन्स कशामध्ये मिळतील, x and y मध्ये. क्लिअर आहे. आणि x and y मध्ये इक्वेशन मिळाले की ते आपल्यासाठी सगळ्यात सिंपल पाथ असेल फॉर फाइंडिंग x y z. ओके, तर आता ऍक्च्युली z ला डिलीट करण्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं, आणि शक्यतो z लाच डिलीट करत जावा. मोस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल्स मध्ये z हा इझिली डिलीट होतो. क्लिअर फ्रेंड्स. सो आता मी z ला डिलीट करण्यासाठी काय केलंय, या सेकंड इक्वेशन मध्ये z चा कोएफिशियंट हा 1च आहे ना, ऑलमोस्ट 1 आहे. तर z चा कोएफिशियंट 1 ज्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट असेल त्या इक्वेशनची काय करायची आहे, रिमेनिंग इक्वेशन्स बरोबर पेअर करायची. ओके, आता या इक्वेशनची पेअर मी कोणाबरोबर करणार आहे, फर्स्ट इक्वेशन बरोबर, ठीक आहे. आणि या दोन इक्वेशन मधून झेड ला डिलीट करायचे. देन या इक्वेशनची पेअर बरोबर कोणाबरोबर करणार मी, थर्ड इक्वेशन बरोबर, आणि काय करणार, झेड लाच डिलीट करणार. ओके, सो टास्क इज नाउ व्हेरी व्हेरी सिंपल. क्लिअर. आता काय करतोय मी, फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन लिहून दाखवतो तुम्हाला अगोदर, ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन इज 2x minus 2y plus 3z equal to 2. Second equation is x plus 2y minus z is equal to 3. Okay, आता हे दोन इक्वेशन्स आहेत. सो आवर टास्क नंबर 1 इज ॲट एनी कॉस्ट वी हॅव टू डिलीट z. आता मला z डिलीट करायचे. z डिलीट करण्यासाठी झेडच्या दोन्ही इक्वेशन मधल्या टर्म्स काय दिसायला पाहिजेत, सेम दिसायला पाहिजेत. सो नाव इथं टर्म काय 3z आहे ना. जर इथं 3z असेल देन वी कॅन इझिली डिलीट, है ना. z ची टर्म डिलीट करण्यासाठी सेम सेम दिसायला पाहिजे, आणि सेम सेम दिसण्यासाठी तुम्हाला हे जे सेकंड इक्वेशन आहे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 न. म्हणजे 3 न मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल तुम्हाला, 3z. काय मिळेल, 3z. हा प्लस 3z आहे, हा मायनस 3z असेल, म्हणजे z ची टर्म काय होईल, डिलीट होईल. क्लिअर आहे. म्हणजे आपलं टास्क कंप्लीट होईल. म्हणजे सिंपली काय करायचे, हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे ना. तर फर्स्ट इक्वेशन प्लस काय करायचे आपल्याला, सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करायचे. फर्स्ट इक्वेशन प्लस सेकंड इक्वेशनला 3 न मल्टिप्लाय करायचे. आता मल्टिप्लाय करू आपण सेकंड इक्वेशनला 3 न, ठीक आहे. सो 3 न मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय मिळेल रे, 3x. ओके, 3 into 2. So coefficient of y becomes 6. Then इथे काय असेल 3z and 3 into 3 becomes 9. ओके, एव्हरी टर्मला 3 न मल्टिप्लाय करायचे, आणि या दोन इक्वेशनची काय करायची आपल्याला, सिंपली ऍडिशन. सो व्हाया ऍडिशन प्लस 3z मायनस 3z गेट कॅन्सल. व्हेरी सिंपल. ओके, आता x च्या टर्मची ऍडिशन केली मी, 2x plus 3x, so we simply get 5x. Okay, and 6y minus 2y, so we get 4y is equal to 9 plus 2 is equal to 11. So this is equation number 4. Okay friends, similarly second equation ची पेअर थर्ड इक्वेशन बरोबर करायची. ओके, आता थर्ड इक्वेशन लिहितो मी अगोदर, ठीक आहे. This is our third equation. ओके, आणि त्याच्याबरोबर सेकंड इक्वेशन लिहितोय मी, ठीक आहे. x प्लस 2y मायनस झेड इज इक्वल टू 3. ओके, आता हे दोन इक्वेशन लिहिल्यानंतर आपल्याला टार्गेट काय आहे, डिलीट झेड. टार्गेट काय आपलं, डिलीट झेड. आता झेड ला डिलीट करण्यासाठी कोएफिशियंट सेम दिसायला पाहिजेत, है ना. इथं कोएफिशियंट किती आहे, 2 आहे. इथं किती आहे, 1 आहे. ओके, प्लसला मायनस कॅन्सल होणार आहे. सो प्लस अँड मायनस मध्ये कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही, ठीक आहे. सो प्लसला मायनस कॅन्सल होणार आहे. आपल्याला सिंपली काय पाहिजे, इथं जो 2z आहे इथंही 2zच हवा आहे. म्हणजे हे जे तुमचं सेकंड इक्वेशन आहे याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल,
2 न मल्टिप्लाय करावं लागेल. दॅट्स इट. म्हणजे थर्ड इक्वेशन हे आहे तसंच असणार आहे. याच्यामध्ये काय ऍड करतोय आपण, सेकंड इक्वेशन है ना, हे सेकंड इक्वेशन आहे आणि या सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 2 न मल्टिप्लाय करायचे. कुठल्या इक्वेशनला, सेकंड इक्वेशनला. करूया मल्टिप्लाय. सो 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर दिस विल बिकम 2x, 2 into 2 4y आणि इथं काय येईल 2z है ना, मायनस तर ऑलरेडी आहे 2z आणि हा किती येईल 3 into 2 is equal to 6. ओके. आणि सिम्पली काय करावं लागेल, ऍडिशन. वाय ऍडिशन, बिकॉज कॅन्सल करण्यासाठी निगेटिव्ह हवंय आपल्याला जे ऑलरेडी आहे. सो दॅट्स वाय ऍडिशन करतोय मी. So now plus 2z minus 2z get cancel. So 3x plus 2x equal to 5x. 4y minus y is equal to 3y. And 6 plus 1 is equal to 7. This is equation number 5. Okay. Means via very healthy process we can easily eliminate z. And always remember friends, at the start of our problem we always eliminate z. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही गॉस एलिमिनेशन मेथड सॉल्व करताय, फॉर दॅट मोमेंट ऑलवेज, ओके, मे बी सम एक्सेप्शनल केसेस मध्ये झेड ला डिलीट करणं थोडंसं तुम्हाला टफ जाईल, बट मोस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल्स मध्ये झेड लाच डिलीट करायचे. ऑलवेज रिमेंबर. ओके. म्हणजे इव्हन तुम्ही इथं पहा, एक्सचा कोएफिशियंट सिंपल आहे, एक्सलाही तुम्ही डिलीट करू शकता. देन वी गेट इक्वेशन्स इन फॉर्म ऑफ वाय अँड झेड. ओके. अदरवाइज इथं वायचा कोएफिशियंट सिंपल आहे. ओके. म्हणजे या इक्वेशनची पेअर या दोन इक्वेशन बरोबर करू शकतो आपण आणि वायला डिलीट करू शकतो. मीन्स वी कॅन इझिली डिलीट एनी व्हेरिएबल, नो डाऊट अबाउट दॅट. पण डिलीट करताना एक प्रोसेस पाहिजे, एक स्ट्रक्चर पाहिजे. ठीक आहे. सो बेटर वे, काही एक्झाम्पल मध्ये एक्सला डिलीट करण्यापेक्षा, काही एक्झाम्पल मध्ये वायला डिलीट करण्यापेक्षा एव्हरी टाइम वी शुड डिलीट झेड. कशाला डिलीट करायचं आपण, झेडला डिलीट करायचं. ओके. सो आता मी स्टार्टिंगला काय केलंय, ज्या इक्वेशन मध्ये झेडचा कोएफिशियंट सिंपल आहे, सिंपल आहे मीन्स मे बी 1च आहे. काय आहे तो, 1 आहे. तर या इक्वेशन मध्ये 1 आहे, तर त्या इक्वेशनची पेअर मी फर्स्ट अँड थर्ड इक्वेशन बरोबर केली आणि पेअर केल्यानंतर झेडला मी इझिली इलिमिनेट करू शकलो. क्लिअर आहे. सो ऑलवेज रिमेंबर, ज्याचा कोएफिशियंट 1 असेल, मे बी एक्सचा 1 असेल, एक्सला डिलीट करा. वायचा 1 असेल, वायला डिलीट करा. झेडचा 1 असेल, झेडला डिलीट करा. ओके. म्हणजे या 3 इक्वेशन मधल्या एनी वन इक्वेशन मध्ये जर झेडचा कोएफिशियंट अदरवाइज एक्स वायचा कोएफिशियंट 1 असेल, देन वी कॅन इझिली इलिमिनेट दॅट रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल. पण मी कशाला डिलीट करणार आहे, ऑलवेज झेडला डिलीट करणार आहे. डन एव्हरीवन, क्लिअर. सो झेडला डिलीट केल्यानंतर इफ वी थिंक अबाउट इक्वेशन नंबर 4 अँड 5, देन वी क्लिअरली सी दॅट बोथ द इक्वेशन्स, ओके, इन द फॉर्म ऑफ एक्स अँड वाय ओनली. ओके. आता झेडला डिलीट केल्यानंतर माझं नेक्स्ट टार्गेट असेल डिलीट वाय. ओके. म्हणजे प्रोसेस फिक्स करून ठेवली मी. टार्गेट नंबर 1 इज डिलीट झेड, टार्गेट नंबर 2 इज डिलीट वाय अँड वी गेट व्हॅल्यू ऑफ एक्स डिरेक्टली. म्हणजे झेडला डिलीट केला, आता वायला डिलीट केला, मग राहणार कोण, ओनली एक्स. सो वी कॅन डिरेक्टली गेट व्हॅल्यू ऑफ एक्स. क्लिअर आहे. आता इक्वेशन नंबर 4 अँड 5 लिहितो पाहिजे मी. ठीक आहे. इक्वेशन नंबर 4, 5x plus 4y is equal to 11. Okay. And 5x plus 3y is equal to 7. Okay. आता ऍक्च्युली आपल्याला काय करायचंय, वायला डिलीट करायचंय आणि वायला डिलीट करण्यासाठी यांचे कोएफिशियंट सेम असायला पाहिजेत, है ना. कोएफिशियंट सेम असण्यासाठी ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, अदरवाइज वायला डिलीट करण्यापेक्षा एक्स डिलीट होतोय पैशामध्ये, बिकॉज कोएफिशियंट्स काय आहेत रे, सेम आहेत. तर मी एक्सला डिलीट करतो, बिकॉज या इक्वेशन मध्ये एक्स मला थोडासा इझिली डिलीट होताना दिसतोय. क्लिअर आहे का नाही. इथं 5x आहे, इथं 5x आहे,
सिम्पली मी सबस्ट्रॅक्शन केली, एक्स डिलीट होईल. ओके, सो फोर्थ इक्वेशन मायनस काय करतो मी, फिफ्थ इक्वेशन, कारण मायनस करावं लागेल, प्लस 5x आहे आणि हा काय आहे, प्लसच आहे. मायनस केला तर कॅन्सल होणार आहे, सो मी सबस्ट्रॅक्शन करतो. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं होतं बा आता मी की वायला डिलीट करायचंय, पण इक्वेशन्स पाहिल्यानंतर डिरेक्टली एक्स डिलीट होतोय. सो बेटर वे वायला डिलीट करण्यापेक्षा एक्सला डिलीट करू आपण. क्लिअर. सो सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हे प्लस साइन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, मायनस मध्ये. क्लिअर. सो प्लस 5x मायनस 5x गेट कॅन्सल. So we simply get 4y minus 3y is equal to y and 11 minus 7 is equal to 4. This is the value of y. Okay friends. Now with the help of value of y we can easily find out value of x. Okay. आता हे दोन इक्वेशन्स कशामध्ये आहेत, x and y मध्ये आहेत, 4 and 5. याच्यामधल्या एनी वन इक्वेशन मध्ये मी जर y ठेवला तर व्हॅल्यू कायची मिळणार आहे, एक्स ची, स्ट्रेट फॉरवर्ड. सो मी डिरेक्टली काय करतोय, इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवतोय. तुम्ही 5 मध्ये ठेवली, ऍक्सेप्टेबल, वी कॅन गेट सेम व्हॅल्यूज. ठीक आहे. सो इक्वेशन नंबर 4 बिकम्स 5x प्लस 4 टाइम्स y ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, इज इक्वल टू 11. व्हेरी सिंपल. सो 5x प्लस 16 is equal to 11. Therefore 5x is equal to, ज्याची व्हॅल्यू फाइंड करायची असते ती टर्म ऑलवेज LHS ला फिक्स करायची. ठीक आहे. तर रिमेनिंग टर्म 16 या साइडला मी शिफ्ट केला, काय होणार तो, मायनस 11 मायनस 16 इज इक्वल टू मायनस 5. ओके. सो 5 मल्टिप्लिकेशन मध्ये 5 ला डिवाइड करेल. So we simply get x is equal to minus 5 upon 5. 5 get cancel. So we simply get x is equal to minus 1. Okay. And now remaining variable is z. आणि z find करण्यासाठी you just replace values of x and y in equation number 1, otherwise in equation number 2, otherwise in equation number 3. बिकॉज या तिन्ही इक्वेशन मध्ये झेड प्रेझेंट आहे, म्हणजे कुठल्याही एका इक्वेशन मध्ये यू जस्ट रिप्लेस एक्स अँड वाय, व्हॅल्यू कायची मिळेल, झेड ची मिळणार आहे. ओके. सो पुटिंग एक्स अँड वाय इन इक्वेशन नंबर 1. ओके, 1 मध्ये ठेवतोय मी. सो 2 टाइम्स एक्स ची व्हॅल्यू किती आहे, -1, minus 2 times y ची व्हॅल्यू 4 plus 3z is equal to 2. Therefore minus 2 minus 8 plus 3z equal to 2. Therefore दोन निगेटिव्ह नंबरची ऍडिशन plus 3z equal to 2. सो जे टार्गेट आहे आपलं, ऑलवेज रिमेंबर ते टार्गेट LHS ला ठेवतोय मी. रिमेनिंग टर्म्स या साइडला शिफ्ट करतोय, -10 शिफ्ट केला, काय होणार आहे, +10. सो वी गेट 3z इक्वल टू 12. ओके. सो z इज इक्वल टू 12. हा इंटू मध्ये कशामध्ये शिफ्ट होईल, डिवायडेशन मध्ये. सो z इज इक्वल टू 4. हेन्स x इक्वल टू -1, y इक्वल टू 4, z इक्वल टू 4. So this is the solution of our current equations. Okay. तर actually फंडा एकदम सिंपल आहे, but always remember friends, most number of times, okay, most number of times या प्रोसेसलाच फॉलो करायचे. क्लिअर आहे. सिंपल प्रोसेस आहे, एकदम सिंपल प्रोसेस आहे. काय करायचे, पहिल्या 3 इक्वेशनला ऑब्झर्व करायचं. ओके. ऑब्झर्व केल्यानंतर 100% टाइम्स तिन्ही इक्वेशन मधल्या कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये झेडचा कोएफिशियंट 1 दिसेल तुम्हाला, 101%. आता इथं दिसलाय मला. सो मी सिंपली काय केलं, या इक्वेशनची पेयर याच्या बरोबर एकदा केली आणि याच्या बरोबर एकदा केली. ठीक आहे. आणि पेयर केल्यानंतर व्हाया सम कॅल्क्युलेशन्स मी स्टार्टिंगला डिलीट केला झेड. झेड डिलीट केल्यानंतर
आपल्याला जे इक्वेशन्स मिळाले ते इक्वेशन्स कशामध्ये मिळाले, एक्स अँड वाय मध्ये. देन मोस्टली आपण वाय ला डिलीट करतो, ऑलवेज रिमेंबर. बट हिअर एक्स चे कोएफिशियंट सेम दिसले मला, सो दॅट्स वाय स्ट्रेट फॉरवर्ड सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय डिलीट होईल, एक्स डिलीट होईल. सो व्हाया एलिमिनेशन ऑफ एक्स आय जस्ट गेट व्हॅल्यू ऑफ वाय. वाय ची व्हॅल्यू एक तर 4 मध्ये रिप्लेस करा, अदरवाइज 5 मध्ये. वी सिम्पली गेट एक्स अँड आफ्टर दॅट पुटिंग व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय in equation number 1, otherwise 2, otherwise 3. So we simply get value of z. So this is the process, very simple process of Gauss elimination method. Okay, so friends, this method हे तुम्हाला अपकमिंग एक्झाम मध्ये डेफिनेटली 4 मार्क्स ला विचारू शकतात. क्लियर आहे. सो याच्यावरती वर्कआउट करा. सिंपल प्रोसेस आहे. ओके, सो प्रोसेसला सिम्पली फॉलो करा. सिंपल प्रोसेस आहे, फक्त कॅल्क्युलेशन मॅटर्स आहेत आणि कॅल्क्युलेशन एव्हरी टाइम हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स आहेत, जास्त लेंदी कॅल्क्युलेशन्स नाही आहेत. वी कॅन इझिली हँडल सच टाइप ऑफ कॅल्क्युलेशन्स. ओके फ्रेंड्स, सो इन आवर अपकमिंग लेक्चर वी विल सी another method which is belongs to solution of simultaneous equation, and next method is Gauss Seidel and Jacobi's methods. Okay friends, so if you like this video, then please like, share and subscribe to my channel. Thank you friends.